आणि आज आपल्या बाळाला 2 महिने पूर्ण झाले. आज 18 तारीख आहे, बाळाला 2 महिने पूर्ण झाले. हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावो. तर आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे, तर त्यामुळेच मग साडी वगैरे घालून रेडी झाली. आता देवपूजा पण करायची आहे आणि पूजा पण झाली रेडी, कारण देवपूजा झाल्यानंतर आम्हाला परत बाळाला दर्शनाला पण घेऊन जायचंय. आणि तुम्हाला माहिती की आमच्याकडे म्हणजे सगळ्यांकडेच घेऊन जातात सटवाई देवीला दर्शनासाठी बाळाला. तर आम्हाला आज गुरुवारी तिकडेच जायचंय. हा, तर मागच्या मंगळवारी आम्ही रानवाईला गेलो होतो. तर ह्या गुरुवारी म्हणजे एक आठवड्यानंतर आम्ही आता सटवाईला जाणार आहे. आता घरातली देवपूजा वगैरे सगळं काम वगैरे आवरून झाल्यानंतर आम्ही तिकडे पण निघणार आहे. आणि काल खूप साऱ्या त्यांच्या कमेंट होत्या की पूजा मम्मीला काय झालंय, मम्मीची तब्येत कशी आहे, मग काळजी घ्या वगैरे. तर खूप चांगलं वाटलं तुमचं कमेंट वाचून. खरं तर 2-3 दिवस झाले तिची व्हिडिओ पण येत नाहीये, कारण ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की सिन्नर भागामध्ये आमच्या भागात खूप जास्त थंडी आहे आणि नॉर्मल सांधेवातालाच इतका त्रास होतो. तर तिचा आमवात आहे, आमवात असल्यामुळे थंडीने तिला खूप त्रास होत होता. तर आम्हीच तिला बोललो की पंचकर्म कर. पंचकर्म केल्यामुळे शरीराचं शुद्धीकरण होतं आणि शरीरातून वात, पित्त, कफ असं बाहेर पडतं. तर तिला जरा रिलीफ भेटेल, त्यामुळे ती नाशिक येथे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. आणि 6 दिवसासाठी ती ऍडमिट झालेली आहे. तिच्यासोबत बाबा पण आहे. तर काही काळजी करू नका तुम्ही, फक्त वातासाठी तिने स्वतःला ऍडमिट केलेलं आहे. आणि इतकं काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये. आणि तुमचं काळजी प्रेम असंच तिच्यासोबत असू द्या. नाही, आणि छान वाटतं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी खूप काळजी केली. पण मग काय, आपल्या म्हणजे नॉर्मल लोकांना पण थंडीचा खूप त्रास होतो कधी सकाळी उठायला. तर सांधेवाताचं जर असलं तर मग, आणि तिथं तर सुरुवात आहे तशी, पण मग तरी थोडा त्रास होतो. आणि सुरुवातीलाच जर आपण ट्रीटमेंट वगैरे व्यवस्थित घेतली तर तो पूर्ण नाहीसा पण होतो. त्यामुळं मग पंचकर्म करते ती आणि 5-6 दिवस थांबणार आहे. आणि स्वतः तिचा पण आराम होईल 5-6 दिवस तिकडे, कारण मग घरात सगळं आता कंटिन्यू रुटीन चालूच आहे, म्हणजे काही ना काही चालूच आहे त्यांचं. त्यामुळे मग तिला पण थोडासा आराम आहे तेवढा 5-6 दिवसांचा. तर जसं तुम्हाला माहिती की घरामध्ये स्त्रीला कोणत्याही प्रकारचा आराम भेटत नाही. काम किती पण म्हटलं आराम करायचं तरी पण थोडंफार काम करावंच लागतं. पण मग आता 5-6 दिवस तिचा छान आराम होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा ती तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. येईलच आता तर 2-3 दिवस झाले ऑलमोस्ट. आणि तिच्यासोबत पूजाचे बाबा पण आहे, त्यामुळे मग एवढं रिलीफ आहे थोडंसं तिला पण, म्हणजे एकटी नाहीये तिथं ती. आणि एकटी जरी असली तरी थोडासा आराम आहे तिला तिकडं, त्यामुळं मग काही नाही. आणि येईल आता 2-3 दिवसात ती घरी. आणि बाळामुळे मला तर जाता येत नाही मम्मीकडे, पण मग अरुणा मावशी, संध्या मावशी, सागर मामा, आजी यांचा रोज चक्कर होत असतो. ते रोज नाशिकला अपडाऊन करताय, त्यांना भेटताय, डबा वगैरे घेऊन जात आहे बाबांसाठी. मम्मीला तर असं काही खायचं नाहीये. त्यांनी मम्मीला सुरुवातीचे 2 दिवस उपाशीच ठेवलं होतं आणि मुगाचं पाणी असतं ते दिलं होतं. पण मग इतकं काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये, व्यवस्थित आहे. मम्मीचा फोन वगैरे येत असतो, व्हिडिओ कॉलवर तिला मी बाळाला पण भेटवते, आम्ही गप्पा पण मारतो त्याच्यामुळे. आणि खूप छान वाटलं तिला पण आणि आम्हाला पण की तुम्ही इतकं काळजीने प्रेमाने मेसेज केले, कमेंट्स केल्या की मम्मीची काळजी घ्या. त्यामुळे तुमचंही प्रेम असू द्या आमच्यासोबत आणि तिच्यासोबत पण असू द्या. ती लवकरच बरी होऊन तुम्हाला पुन्हा एकदा स्क्रीनवर लवकरच दिसेल. तर चला आता आपण बाकीची कामं आवरून घेऊ. अजून मला पोथी पण वाचायची आहे आणि व्हिडिओ खूप छान असणार आहे, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. सकाळी सकाळी ऊन द्यायचं काम चालू आहे. काय रे आय पिल्लू, फोटो काढते तुझ्या, तिला म्हणावलं नको फोटो नको काढू माझ्या, लोकल फोटो काढतात ते ना. तर तुम्ही बघितलं आई इथे बाळाला उन्हामध्ये घेऊन बसले आणि सकाळचं कोवळं ऊन खूप चांगलं असतं बाळासाठी, त्यामुळे विटॅमिन डी वगैरे भेटतं. तर आईंचं रेग्युलर रुटीनच झालं आहे बाळाला सकाळी कोवळं ऊन दाखवायचं. आणि एका बाजूला ऋतुताई आणि मी घरातली आवरासावर करत होतो. तर त्यांनी साफसफाई करायला सुरुवात केली आणि मी इकडे भाकरी थापत होते, कारण आज आपल्याला सटवाई देवीच्या मंदिराला जायचं आहे बाळाला घेऊन. तर तिकडे जाताना असं म्हणतात की भाजी भाकरीचा नैवेद्य घेऊन जावा लागतो आणि गुळाचा कालाही करावा लागतो. आणि आज गुरुवार आहे, त्यामुळे
हळदीचं आणि मिठाचं पाण्याने ऋतुताई इथे साफसफाई करताय आणि सोबतच त्या बाळासोबत गप्पा पण मारताय, कारण आपलं बाळ बेडवर मस्त खेळत होतं आणि त्याला इतकी बडबड करायची सवय लागली ना, कंटिन्यू त्याच्यासोबत कोणीतरी त्याला पाहिजे. तर अधूनमधून असं काम करताना त्याच्यासोबत गप्पा माराव्या लागतात. आणि आमच्या आई आंघोळीला गेल्या होत्या. तसं तुम्हाला माहितीच आहे, त्यांना रिसेंटली टायफॉईड झालेला होता, त्यामुळे त्यांची अजून तब्येत काही व्यवस्थित नाही, थोडी नरम गरमच आहे. तर मग त्यामुळे थोडंसं उशिराच आंघोळ करतात त्या, कारण सकाळी खूप गारवा असतो आणि आमच्या सिन्नर भागामध्ये खूपच थंडी आहे. तर मग त्या आंघोळीला गेलेल्या होत्या आणि इकडे आमची आवरासावर चालू होती. तुम्ही बघताय ऋतुताई दारामध्ये मस्त स्वस्तिक वगैरे काढताय आणि खूप मस्त अशी रांगोळी काढताय छोटीशी, कारण मोठी रांगोळी दारापुढे काढायला स्पेस पण कमी पडतो आणि येताना जाताना ती पुसू नये, त्यामुळे छोटीशी कोपऱ्याला स्वीट अशी सिंपल रांगोळी काढली आहे. तर खूप सुंदर अशी रांगोळी काढली. आणि आज मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे, तर त्यांना पूजाही मांडायची होती आणि पोथी समाप्तीही करायची आहे. आणि त्याचसोबतच इकडे आपली स्वयंपाकाची ती तयारी चालू होती. आईने मला त्यानंतर मेथीची भाजी वगैरे निवडून दिली आणि इकडे मी मेथीची भाजी टाकली आहे. एका बाजूला मस्त कुकरमध्ये मसाले भाताची तयारी चालू होती, मसाले भात टाकायचा होता आणि सोबतच पोळ्याही करायच्या होत्या 2-4 मेथीच्या भाजीसोबत, आणि देवीला नैवेद्य दाखवायचा होता, त्यामुळे मेथीची भाजी केलेली होती. आणि आपल्याकडे अशी पद्धत आहे की नैवेद्य दाखवायचं म्हटल्यावर मेथीची भाजी घरामध्ये पाहिजेच, त्यामुळे मेथीची भाजी वगैरे केली होती. आणि जेवणासाठी फक्त मी, मिस्टर आणि अमोल भाऊच होते, कारण ऋतुताईंना आणि आईंना दोघींनाही गुरुवारचा उपवास होता, त्यामुळे स्वयंपाकाचा इतका काही लोड नव्हता. थोडाफार स्वयंपाक करायचा होता 2-3 जणांचा आणि देवींसाठीच नैवेद्य वगैरे खास बनवायचा होता. आणि तुम्ही इथे बघताय की घरामध्ये सरस्वती देवीचे मस्त गाणे चालू होते आणि आपलं बाळ मस्त गाणे ऐकतंय, आईंच्या मांडीवर बसून गप्पा मारतंय आणि एका बाजूला अमोल भाऊ मस्त इथे हार बनवताय. आणि तुम्ही बघताय आई नुकत्याच आंघोळ करून बसलेल्या होत्या बाळाला घेऊन, आणि मी खास म्हणजे त्यांची खूप हेल्प होते आम्हाला दोघींना पण, कारण जेव्हा आम्ही कामात असतो ना तर त्या बाळाला सांभाळतात आणि बाळाला कोणीतरी कंटिन्यू पाहिजे असतं जवळ गप्पा वगैरे मारायला. तर इथे तुम्ही बघितलं, मी इथे गूळ चांगला ठेचून घेतला, बारीक करून घेतला आणि भाकर मस्त चुरली आहे, त्यावर गावठी तूप टाकलं 2-3 चमचे आणि मस्त असा गुळाचा काला केला आहे. आमच्याकडे असं म्हणतात की सटवाई देवीच्या मंदिरात जाताना दुधाची पिशवी, त्याच्यानंतर गुळाचा काला, मेथीची भाजी, चपाती वगैरे घेऊन जायची आणि आईने उपवास पकडायचा असतो. तर मीही सकाळपासून उपवास पकडलेला होता आणि छोटे छोटे नैवेद्य केले होते बाजरीच्या भाकरीचे. आणि आज मम्मीची खूप आठवण येत होती, कारण ती मागच्या वेळेस बोलली होती, रानवायला गेलो होतो तेव्हा, की पुढच्या गुरुवारी मी पण येईल तुमच्यासोबत. तर तिचे पण सकाळपासून 2-3 वेळा फोन येऊन गेले की तुम्ही गेले का, तुमचं आवरलं का, कुठे आहे, मंदिरात गेल्यावर व्हिडिओ कॉल करा वगैरे वगैरे. तर इथे तुम्ही बघितलं खूप सुंदर असा हार बनवला. तर काल खूप दिवसांनंतर व्हिडिओ बनवला होता आणि व्हिडिओ पडल्यानंतर लगेचच ऑर्डर कन्फर्म होणं सुरू झालं, म्हणजे खूप ताईंच्या ऑर्डर आल्या. आणि इथे तुम्ही बघताय ऋतुताई ऑर्डर पॅक करताय, म्हणजे पार्सल रात्रीच पॅक करून झाले होते आणि पिशव्या भरून ठेवलाय, फक्त आता कुरिअर सेंटरमध्ये जाऊन देऊन यायचं आहे. आणि खाली पण बरंचसं आवरलं आहे, तर व्हिडिओ बघत राहा. आमची बऱ्यापैकी तयारी झाली होती, जवळपास सकाळचे 12:30-1 वाजले होते. जरा उशीरच झाला होता कारण मिस्टर दुकानावर होते आणि त्यांची आम्ही वाट बघत होतो. तसं आमचं सगळं आवरून झालं होतं. मस्त इथे टिफिन वगैरे पॅक करून घेतला आणि देवपूजेचंही साहित्य इथे ऋतुताईंनी भरलेलं आहे. झोप झाली का? मिनमिनी झोप आहे, एकदम मिनमिनी. मस्त आवरलं बघा त्याचं, पिवळा पिवळा ड्रेस घातला, बाप्पाला जायचंय बाळाला, हा ना बाळा? आम्हाला फिरायला खूप आवडतं, मस्त फिरायला बाहेर, इकडे तिकडे बघायला. आम्ही गाडीमध्ये बसलोय आणि बराच वेळ झाला, आवरता 12:30-1 वाजलाय आता आम्हाला निघायला. आणि बाळ मस्त रेडी झालंय, बाळाला आंघोळ घातली नाही. आमच्याकडे असं म्हणतात की दर्शन करून आल्यानंतर आईने आणि बाळाने आंघोळ करायची असते, तर मी तर आंघोळ केली आहे. त्याला फक्त गरम पाण्याने मस्त व्यवस्थित फ्रेश करून घेतलं, पुसून घेतलं
आणि मस्त फ्रेश झालाय तो आता बघताय बघतोय काय करतोय मम्मा आळस देतोय अगं. मस्त कपडे घातले त्याला येलो कलरचं शर्ट घातलं तुला पण हम्म. बोलायचं का आणि बिर्याणी घेतलं होतं अरे हा एवढं मम्मी नाही येते मम्मी आमच्या दुकानावर आहे आणि अमोल भाऊ बाहेर चालले त्यामुळे मम्मींना यायला जमतं की नाही काय माहिती आता. तर सध्या तरी मिस्टर आणि आम्ही दोघे आहे मस्त आवरले आता आम्ही पण आणि टिफिन चाललो आता हम्म. आम्ही. है ना बाळा टिफिन वगैरे पॅक केलेले आणि देवाचं साहित्य पण घेतलंय पूजेचं वगैरे. तर चला व्हिडिओ बघत राहा. तुझी सुने बोलते का मम्मा अरे किती छान असलं बघा ना. काय आलं तुला आणि आज आपल्या बाळाला 2 महिने पूर्ण झाले. आज 18 तारीख आहे. बाळाला 2 महिने पूर्ण झाले. बाळाचा अजून फोटोशूट नाही व्हिडिओ शूट नाही काहीच नाही. काहीच नाही तरी हसत है ना बाळा. हम्म बाळातून लय झोप येते आमचं हम्म ते झोपा काढता येते करायचंय बाळाचं फोटोशूट करायचंय लवकरच. तो पण व्हिडिओ येईल तुमच्या सोबत आम्ही शेअर करू लवकरच. हा पण अजून ते काय रे छोटे छोटे अजून नंतर उद्या करू आपण है ना बाळा बाप्पाला जाऊन आल्यावर. हा पण बघा ना किती किती भारी वाटते. असं वाटतंय काश्मीर मध्ये आलोय. असं धुक ऊन सावली झाड एवढं भागात पहिल्यापासून एवढंच झाड आहे. रस्ता भारी आहे, पण गाडी खूप हलते. असं नाही वाटत आहे का रस्त्याला खड्डे खूप आहे. रस्त्याचं काम चालू आहे. हा भले साईडने झाड आहे. हम्म. तर सिन्नरपासून 10 किलोमीटर अंतरावर आपलं सटवाई देवीचं मंदिर होतं. तर आम्ही निघालो आणि निघाल्यानंतर तुम्ही बघताय पोहोचलो आम्ही. जवळपास 15-20 मिनिट लागले आम्हाला इथे येण्यासाठी. आणि याआधी पण मी या मंदिरामध्ये आली होती. म्हणजे जेव्हा शिव आणि अंशू लहान होते तेव्हा आजी मामासोबत मी इथे आलेली. पण तेव्हा मंदिर खूप छोटं होतं आणि आता बऱ्याच वर्षानंतर इथे मंदिराची छान अशी सुधारणा झालेली आहे आणि भरपूर मोठं मंदिर आहे. आजूबाजूचा एरिया पण खूप छान आहे. झाडं वगैरे आहे, बसायला सावली आहे आणि देवीची मूर्त पण खूप सुंदर आहे. तर तुम्हाला बघायला भेटेलच पुढे. तर बघत राहा. आले चला 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 आलो आपण आपल्या लोकेशनवर. त्या पिशवी फुलांची घ्या तुम्ही. बाटली आणि ते घेता येईल परत लागल्यावर. बाटली तिथं पाणी टाकायला एक बॉटल घ्या प्लास्टिकची घ्या. ताटली पण एक बॉटल द्या माझ्या हातात. ही द्या माझ्या हातात ताटली घ्या फक्त. निवद भरायला. भरपूर आहे मोठं आहे हो. हा भरपूर मोठं मंदिर आहे. किती छान वातावरण आहे ना. भारी वाटतंय. चला. हा बघा इथं छोटंसं लॉन्स पण आहे. लॉन्स सारखंच वाटतंय. सभा मंडप मध्ये लॉन्स सगळं वापरतात. हा तेच सभा मंडप. काय ते शब्द नाही सुचतो टायमिंगवर. मला विचारू ना आपल्याला सगळं हां आम्हाला मंदिरामध्ये जास्त शूट करता नाही आलं कारण तिथे एक बाबा होते. त्यांनी आम्हाला काही व्हिडिओ वगैरे कॅप्चर नाही करू दिले. पण देवीच्या मूर्तीचा फोटो तुम्हाला बाहेरवरती बघायला भेटलाच असेल आणि इथूनही दिसतोय. तुम्ही बघू शकता. आमच्या आधी एक ताई बाळाला घेऊन आलेल्या होत्या आणि त्या आपल्याच सबस्क्रायबर होत्या. खूप छान वाटलं त्यांना भेटून. तर बाहेर त्यांची पूजा चालू होती. तोवर आम्ही बाहेर एका प्लेटमध्ये जितकं काही पूजेचं साहित्य होतं, ओटी भरण, खेळणा पाळणा, अगरबत्ती, कापूर, त्यानंतर नारळ, दुधाची पिशवी, असं बरंच काही पूजेचं साहित्य आम्ही त्या प्लेटमध्ये काढून घेतलं आणि त्यांची पूजा झाल्यानंतर मग आम्ही गाभाऱ्यामध्ये गेलो. गाभाऱ्यात गेल्यानंतर देवीची पूजा केली. बाळालाही देवी आईचं दर्शन घेतलं. पूजा वगैरे झाल्यानंतर मग इथे देवी आईला मस्त नैवेद्य भरले. मस्त भाजी भाकरीचं नैवेद्य आणि त्यासोबतच गुळाचा काला आणि नैवेद्य दाखवल्यानंतर इथे बाहेरही एक छोटंसं मंदिर होतं. इथेही नैवेद्य वगैरे दाखवला. हळदी कुंकवाने पूजा केली आणि पुष्प म्हणजे आपलं फूल वगैरे वाहिलं. तर खूप छान वाटलं. मंदिर खूप मस्त होतं आणि आईची मूर्त तर खूप सुंदर होती. म्हणजे अतिशय सुंदर मूर्त होती. त्यानंतर मग आम्ही जेवण करायला बसलो आणि सकाळपासून माझाही उपवास होता आणि आईने उपवास पकडायचा असतो त्यामुळे मी उपवास पकडलेला होता आणि ऋतुताईंचाही उपवास असल्यामुळे त्यांना काही जेवण करता नाही आलं. तर मिस्टर आणि मी आम्ही दोघेही जेवायला बसलो आणि आपलं बाळ बघा किती शांत झोपलेलं आहे. त्याला बाहेर यायला खेळायला खूप आवडतं. पण आम्ही बाहेर गेलो आणि तो झोपी गेला होता. त्याने काहीच बघितलं नाही, काहीच मजा केली नाही, फक्त झोपाच काढल्या
आणि आमच्यासोबत 2 कुत्रेही इथं बसलेले होते. तर आम्ही त्यांनाही 2 चपाती खाऊ घातल्या आणि आम्ही जेवण केलं. तर मस्त जेवण वगैरे झालं, दर्शन झालं, पूजा झाली आणि आपलं बाळ पूर्ण वेळ झोपलेलं होतं आणि आत्ता थोडंसं उठलंय परत झोपलंय. तर आता आम्ही घरी निघालोय पुन्हा एकदा. तर चला आता घरी जाऊ आंघोळ करू. इथून असं म्हणतात की इथून गेल्यानंतर घरी गेल्यानंतर आंघोळ करायची असते ना. तर मग घरी गेल्यानंतर बाळाला पण आंघोळ घालू, मी पण आंघोळ करणार आहे. चला. तर चला आता आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तर चला आता बाय बाय. आता आम्ही घरी पोहोचलो आहे आणि उद्याचाही व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल. तर बाय बाय.